संजीवनीताई आणि प्रणिता, पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. बऱ्याच महिन्यानंतर नवीन शो तुमचा आलेला आहे, कारण याच्या आधी वेगळ्या मालिकांमध्ये तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येत होतात. काय सांगाल या शोबद्दल? आणि प्रोमो तर हिट होते, तुमच्यापर्यंत काय प्रतिक्रिया पोहोचते? बोल 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 ना. बोल तुझं. म्हणजे सगळ्यात आधी जेव्हा मी आले होते तेव्हा मी संजीवनी ताईला बघितलं ना, की अरे ताई तू आहेस, म्हणलं अरे नाहीच नाहीच, कोणीतरी ओळखीचं होतं तेव्हा. मग मी हरीशला बघितलं, मग तेव्हा असं की अरे हरीश, आणि नंतर कळलं की आई करते माझी. आम्ही खूप आधी एक वेब सिरीज केली होती, पण त्यातही आमचा सीन असा एकत्र नव्हता. पण हा, तेव्हा आम्ही भेटलो होतो. मग त्यानंतर आम्ही फक्त इव्हेंट्सना भेटायचो, आणि मग आज आता आई माझी करते ही, सो खूप भारी वाटतंय. खरं तर आता ही आमची मालिका आहे, मी संसार माझा रेखेटे. खूप छान आहे म्हणजे, आणि सगळे कलावंत. ही प्रणाली आहे, ती माझ्या प्रणिता. प्रणिता आहे, प्रणाली प्रणिता. ती सीमा म्हणून करते, माझी मुलगी आहे. ही मुलगी खूप म्हणजे तिचा स्वभाव वेगळाच आहे. म्हणजे कसा की स्वतः कष्ट करायचं, स्वतः कमवायचं आणि स्वतः मजेत राहायचं. आणि तिचं स्वप्न एकच आहे की श्रीमंत मुलगा पाहिजे मला. मग तो कसाही असो, दिसले पण पैसेवाला पाहिजे. वयाची अट नाहीये तिची, पण श्रीमंत पाहिजे. बरं. तर मी तिला म्हणते, अगं मी शोधते, तू कसलं स्थळ असं भिकारड शोधतील, तू नको. कारण तिच्या दोन्ही वहिनी असतात त्या श्रीमंतांच्याच घरच्या असतात. म्हणजे आपली नायिका असते ती पण श्रीमंतांच्या घरची असते, पण ती येताना काहीच घेऊन आलेली नसते. दुसरी आहे ती पण श्रीमंत घरची आहे. पण ती स्वतःपुरतीच ती वापरते. स्वतःपुरतीच वापरते सगळं. हा, तर मला हिचं पण असं हे झालं की मी काय करू, आता मी पण श्रीमंत मुलगा शोधतेय, असं झालं. हिचं कॅरेक्टर खूप सुंदर आहे. आणि म्हणजे मी म्हणते भावाना की अरे आता तिचं लग्न केलं पाहिजे, ती पण पैसे तुम्हीच द्यायचे. तर ही पण सांगत असते की आता माझं लग्न करा, पण मला श्रीमंत मुलगा पाहिजे. हो. म्हणजे एक चांगली करते खूप. रेवती म्हणून ती शोभते, पण कधी आमची चर्चा रूममध्ये चालते तेव्हा आम्ही तिच्याविषयी खूप बोलत असतो की चांगली करते ती. तिने ते रोल पकडला आहे तिने. ती आहे तशी नाही आहे, पण छान म्हणजे त्या कॅरेक्टरमध्ये जाते ती. अभ्यास करून त्या कॅरेक्टरमध्ये जाते आणि खूप छान करते. आणि सगळ्यांना, प्रेक्षकांना सुद्धा आवडेल. आणि पहिले आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा तिच्या आणि माझ्या, आम्ही दोघीच ओळखीच्या होतो. सगळे आम्हाला नवीन होते. पण हरीश बरोबर मी काम केलेलं आहे. नुकतीच आमची मालिका संपली होती आणि योगायोग असा की पुन्हा याच मालिकेत, त्या मालिकेत मी त्याची आत्या होते, या मालिकेत मी त्याची आई आहे. आणि दीप्तीबरोबर मी काम केलं नव्हतं, पण ओळख म्हणजे इव्हेंटला वगैरे भेटत होतो. आणि संदीप बरोबर मी काम केलं होतं. माझा जो मोठा मुलगा आहे त्याच्याबरोबर मी फिल्म केली होती. बाकी सगळे कॅरेक्टर म्हणजे माझ्या अगदी जवळचेच आहेत. म्हणजे मी त्याप्रमाणेच सांभाळण्याचा प्रयत्न करते. बाकी छान वाटतंय असं. आणि ताई ना फार गोड आहे, म्हणजे असं तिला काही बोललं बिललं ना तरी काय नाही त्याची. ताई ना फार गोड आहे, म्हणजे तिला असं काही बोललं वगैरे ना तरी असं फार हे नाही वाटत. आणि आम्ही खूप असं म्हणजे मस्ती करतो मस्ती आम्ही. करतो की हा याचं नाहीये ना, असं धमाल सुरू असते आमची. नक्कीच तो बॉन्ड पुढे खुलत जाणारच आहे. पण ताई, प्रोमो आउट झाल्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्याच, पण घरच्यांच्या वेगळ्या प्रतिक्रिया असतात, कारण प्रत्येक भूमिका वेगवेगळ्या तुमच्यासुद्धा असतात. प्रणिता, तू सुद्धा वेगवेगळ्या मालिका केल्यास. घरच्यांची अशी वेगळी अशी कॉम्प्लिमेंट काय मिळाले का या कॅरेक्टरला घेऊन? मला तर आई सरळ म्हणाली आहे की आता परत परत निगेटिव्ह, परत असंच वागणार तू सगळ्यांची. म्हटलं नाही, मी वागणार नाहीये कोणाशी. मी माझ्यासाठी करते, मी सेल्फिश आहे थोडीफार, सो ते त्यात दिसणार आहे. मी दुसऱ्यांची कोणाशी वाईट बघायला जाणार नाहीये. सो यात थोडा ट्विस्ट आहे माझ्या कॅरेक्टरमध्ये, तुम्हाला लवकरच कळेल. माझ्या नशिबानं मला खूप छान छान रोल्स मिळाले, भूमिका पण वेगवेगळ्या मिळाल्या. आणि प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडायची. तशीच आता ही जी भूमिका आहे माझी, एकदम वेगळी आहे. सासू आहे, आपण म्हणतो की सासवा खूप खास्ट असतात, हे असतात, हे सासूवर ठस्साच बसलेला आहे. पण मी याच्यात आहे तशी खास्ट आहे. पण ती का खास्ट होते, की एवढी ती सुनेला का बडबडते, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. ते तुम्हाला सिरियल बघता बघता कळेलच की एवढी ही बाई दुष्ट का आहे वगैरे. तशी मी दुष्ट नाहीये, पण आजूबाजूचे पेपर वाचत असते मी, शिवाय टीव्ही बघत असते. टीव्हीवर काही शो असतात, म्हणजे मर्डर बिर्डर याचे, ते बघत असते. त्यात जास्त इन्व्हॉल्व हा, असते त्यात ती. इन्व्हॉल्व असते. कारण घरात काय सगळी कामं सुना करतात,
सून म्हणजे एकटीच सून एकटी करते, करते हा. मुलगी पण काही करत नाही. ती अनुप्रिया बिचारी राब राब राबत असते आणि मुलाचा सपोर्ट आहे मला, त्यामुळे अधिकार मी मुलावर गाजवला की तिला बरोबर करतो. मी काही झालं तरी तिला म्हणते, थांब माझ्या मुलाला येऊ दे, तुला बरोबर शिक्षा देते. असे बरं ताई, याच्यामध्ये प्रोमोमध्ये एक सीन असा होता की अविनाश बोलतो की संसार करायचं खायची गोष्ट नाहीये, तेव्हा अनुप्रिया डब्बा आणून देते आणि त्यातलं पैसे वगैरे म्हणजे पडतात ते. सो अशा काही आठवणी असतात, म्हणजे आता तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये सुद्धा घडलेले असेल की तांदळाच्या डब्यात पैसे हो ठेवणे हो वगैरे. अशा काही सांगते. किस्से आहेत का? किंवा प्रणिता तुझे सुद्धा? नाही, तू आधी मी तू सांगते. सांग. मी खरंच सांगते की आमचं म्हणजे आम्ही सिरियलमध्ये काम करत असलो किंवा आम्ही प्रसिद्ध असलो तरी परिस्थिती आमच्यावरही येते नेहमी. कधी कधी काम नसतं, 2-2, 3-3 महिने काम नसतं. तर मी एकदा काय झालं, मी माझे असे साठवलेले पैसे होते की ₹20, ₹10, ₹100 असे साठवलेले पैसे होते. डब्बा एक मी केला होता मी त्याच्यात. आणि असं झालं होतं की आता कोविडच्या काळात पण ते उपयोगी पडले. कारण एवढा प्रॉब्लेम झाला होता, कोविडमध्ये कामच नव्हतं. मग काय करणार, पैसे आणणार कुठून, असा प्रॉब्लेम झाला. मग ते माझा डबा फोडला होता आणि मी त्याच्यातून मग खर्च, अक्षरशः जेवायचे पण वांदे झाले होते आमचे खूप. पण ते मला उपयोगी पडले. म्हणजे प्रत्येक बाईनी आपल्या संसारातला थोडा थोडा पैसा बाजूला ठेवला पाहिजे, जो असा उपयोगी पडतो. माझी मोठी बहीण जेव्हा आम्ही एकत्र म्हणजे लग्न नव्हतं झालं होतं तेव्हा, तेव्हा ती अशी करायची. तिला आम्ही ₹700 द्यायचो, पण त्याच्यातले सुद्धा ती ₹50 दर महिन्यात, तेव्हाची गोष्ट आहे, दर महिन्याला ₹50 साठवायची. आणि आम्हाला अडचण यायची ना, तेव्हा ती अनुप्रियासारखी आम्हाला द्यायची पैसे. म्हणजे ती अनुप्रियाला बघून माझी मोठी बहीण मला आठवली, की अरे खरंच बहीण ताई करायची. मी ताईला ओरडायची, "काय आहे? असं काय करतेस?" पण ती अनुप्रिया आज मला दिसली. प्रणिता? अम, लहानपणी माहितीये आपल्याकडे पिगी बँक असायच्या छोट्या, म्हणजे अशा एलिफंटच्या शेपच्या, पिगच्या शेपच्या. तर माझ्याकडे खूप होत्या आणि मला आवडायचं. सो असं काही मिळालं ना, म्हणजे कुठल्या रिलेटिव्हनी पैसे दिले की काय, मी त्याच्यात टाकून ठेवायचे. आणि मला आठवतंय, जेव्हा तो आम्ही सीन करत होतो ना, मला अक्षरशः ते आठवलं. म्हणजे मी कॉलेजला जायला लागले, मला फोन घ्यायचा होता. तर मी तेव्हा पिगी बँक त्या फोडल्या होत्या, ज्या मी म्हणजे शाळेत जायची तेव्हापासून ते ₹10, ₹20, कधी ₹50, ₹100 असं टाकायचे. आणि मी तेव्हा डान्सचे शोज वगैरे पण करायची, भरतनाट्यमचे वगैरे. सो काही मला त्याच्यात पैसे मिळाले, काही जे काही मिळायचं मी त्यात टाकायचे. कारण की तेव्हा अगदी मला बँकेचं असं काही कळायचं नाही. पण मी आईला बघितलेलं आहे सगळं करताना, की ती हे सगळं ठेवते. आणि अजूनही माझ्या आईकडे तो डबा आहे, ज्यात ते थोडे ना थोडे पैसे टाकत असते. सो मला आठवते की पहिला फोन माझ्या त्या पिगी बँकमध्ये जे काही पैसे होते त्यातले मी सेव्ह केले आणि फोन घेतला होता. सो हे खूपच रिलेटेबल आहे. म्हणजे असं नाहीये की आधीच्या बायका आताही करतात, म्हणजे आता वेगवेगळे हे आलेले आहेत, पद्धत आहेत. म्हणजे SIP आहे किंवा दुसरे दुसरे बँक्स आहेत, आपण प्रत्येक बँकेत ठेवू शकतो. सो अजूनही ते आहेच. सो मला ते खूप ॲक्च्युली चांगलं आहे, कारण की हे करायलाच हवं. यू नेवर नो पुढे काय होईल, काय नाही होणार. सो गरजेचंच आहे. सेव्हिंग इज मस्ट. बरं, प्रोमो बघितल्यावरती ते टच करून गेलंय, कारण आईबद्दल सगळ्यांना सॉफ्ट कॉर्नर असतं. हा प्रोमो बघितल्यावर तुम्हाला आईला थँक्स बोलावं असं वाटलं, किंवा अशा काही मुवमेंट ज्या लगेच डोळ्यासमोर आल्या? काय होतं ना, मी फार असं कधी बोलूच शकले नाही आईच्या पुढ्यात, आणि मला होतच नाही. आणि आईला म्हणजे काय थँक्स बोलायचं, तिला बोलूच शकत नाही आपण थँक्स, कारण की तिने इतकं काही करून ठेवलं. आताही जरी माझं आणि आईचं असं काही झालं थोडंसं वादावादी सकाळी निघताना घाई वगैरे, पण ती सगळं करून देणार मला. मी तुला खरं सांगते, मध्यंतरी माझ्या आईचा हात फ्रॅक्चर होता. ठीक आहे, मी करत होते तिचं जे काही आहे, पण बाकीचं ती सगळंच करायची. मला आठवतंय, कधी पप्पा जेवायला बसले असेल तर ती मी पटकन आणून देते आणि ती एका हाताने जाऊन ठेवायची, हे घ्या, हे वाढते. किंवा माझा भाचा आहे, त्याला पण आजीचा, तर लहान मुलांचा आपण काहीच नाही करू शकत की नाही आजीच पाहिजे. सो ती त्याला पण अगदी सगळं व्यवस्थित करायची. आणि माझं असं होतं की तुला त्रास होतोय हे तुला नाही जाणवत आहे का, की तू एवढं सगळं भरभर करतेस. तो आपण त्याला किती थँक्यू बोललो ना, हे कमीच आहे. आपण म्हणजे ते नाहीच एक्सेप्टेबल, की कसं बोलायचं थँक्यू सतत आपण त्यांना, हे असं होतं. म्हणजे ताई अगदीच समजू शकते की म्हणजे कसं बोलणार थँक्यू. आता आमच्याकडे ताई सिरियलमध्ये आई आहेच, पण एक
सेटवरचं पण मोठं व्यक्ती कोणीतरी आपल्या घरातलं असतं ना, तसं सेटवरचं ताई आहे, आम्हाला तिच्याकडनंही शिकायला मिळतं. सो आता अशा काही गोष्टी येतील हळूहळू पुढे, की जिथे आम्हाला सतत ताईला थँक्यू बोलायला लागणार. आणि मी तुला सांगते, मी दुसरीकडे ना खूप फ्रीली बोलते, पण मी माझ्याच आईला असं पटकन मी तिच्या पुढे रडू नाही शकत. मला रडताच येत नाही. माझं की तिला काय वाटेल यार, अशी रडते बिडते, हिला असं पण येतं. सो मी ते पटकन एक्सप्रेस नाही करू शकत. पण असं भरमसाठ थँक्यू बोलायचं म्हणजे त्याला लिमिटच नाही, अथांग थँक्यू बोलायचं. मी माझ्या आईला अजूनपर्यंत बोलले नाही थँक्यू, पण आत्ता मला तो प्रसंग आठवला. मी जेव्हा लहान होते तेव्हा शाळेत जायचे आणि आईला खूप वाटायचं की हिने आर्टिस्ट व्हावं, का बाबा आर्टिस्ट होते माझे, नाटकात वगैरे काम करायचं. तर आईला खूप वाटायचं की हिने पण आर्टिस्ट, पण मला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. तर तेव्हा ना कामगार असं सेवा काहीतरी एक गाणी लागायची 11:30 वाजता रेडिओ. तर ते रेडिओवर गाणी लागली, त्याच्यात लावण्या वगैरे मस्त छान छान लावण्या वगैरे असायच्या. मग त्या लावण्या लागल्या ना की आई मला, अगं ये वरती वरती नाच नाच. अरे पण मी काय नाचू, नाही ना नाच, तू नाच, काही नाच. आणि मग आई मला नाचायला सांगते. मग मी आपले वेड्या वाकड्या अशा उड्या वगैरे मारायची. तर आईला खुश व्हायची, आई खुश व्हायची खूप. पण त्यावेळी तिला कळलं होतं की ही मुलगी, आपली मुलगी आर्टिस्ट होणार आहे. तर माझ्यातले स्पार्क तिने तेव्हा ओळखले होते. तर मी माझ्या आईला सांगते की खरंच तिच्यामुळे मी आज ह्या थराला जाऊन पोचलेली आहे. आज खरंच आई खूप खूप थँक यू. तूच मला ओळखलंस, बाकी कोणीच नाही ओळखू शकलं. खूप खूप थँक यू आई. मला हे ताई आता बोलत होती तेव्हा मला आठवलं, मी सुद्धा लहानपणापासून डान्स क्लास करते. म्हणजे मी पहिलीत असताना मी भरतनाट्यम जॉईन केलं होतं. तर मी तेव्हापासून शिकते आणि मग त्याच्यानंतर मी वेस्टर्न पण शिकत होती साईड बाय साईड. तर माझे आपल्या तर क्लासेस एकाच ठिकाणी नसतात, वेगवेगळ्या ठिकाणी असतात. तर आई प्रत्येक ठिकाणी क्लासला सोडायची मला जाऊन, मग घरी येऊन डबा करायची, परत तो डबा घेऊन यायची. सो मी तुला खरंच सांगते, माझ्या म्हणजे आईलाही कधी वाटलं नव्हतं. तिला खूप हे होतं की मी डान्स करते, हिला डान्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे. कॉलेजमध्ये गेल्यानंतर ॲक्टिंगमध्ये वगैरे इंटरेस्ट यायला लागला, स्कोप वाढला. पण माझ्या आई किंवा बाबा त्यांनी पण कधीच मला थांबवलं नाही की तू हे नको करूस. आता भले मी लांब राहते, तिथे रात्री आपण शूट संपवून कसे पोचतो, किंवा आता तरी खूप काही झालेलं आहे, पण तेव्हा नव्हतं इतकं काही. आता मी कळव्याला राहते म्हटल्यावर कळव्यात इतके फॅसिलिटीज नव्हत्या, खूप अंधार वगैरे असायचा. सो त्यांना एकच होतं की माझी मुलगी बरोबर येते घरी, काही नाही. सो तेव्हा पण त्यांनी मला कधीच अडवलं नाही की नको, इतक्या लांब नको जाऊ, इतक्या लेट नाही यायचं. सो ऍक्च्युली त्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत तरी पोहोचलेले आहे. संजीवनी ताई, सून वगैरे आहे तुम्हाला? आहे ना? सून आहे सून का? आहे का? नाही, त्या नाही, रिलेटेड प्रश्न नाही ना? ओके, ठीक आहे, चालेल. मला वाटलं की सून आहे, म्हटलं की रिअल लाईफ मध्ये तुम्ही कशा नाही. सासू आहात वगैरे. ठीक आहे, चालेल. खरंच खूप सुंदर प्रोमो आहे आणि प्रेक्षकांना सुद्धा आवडणार आहे. सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना एकच सांगावंसं वाटतं की आमची ही मालिका तुमच्या प्रत्येक माणसाच्या जीवनातली आहे आणि हे तुम्हाला आवडेलच. फक्त बायकांसाठी नाही, तर पुरुषांनाही यातून काहीतरी शिकता येईल आणि ह्याच्यातून मेसेज आहेच. प्रत्येक आई, बहीण, भाऊ, सासू, नवरा, ह्या सगळ्यांना ह्या मालिकेतून थोडं-थोडं काहीतरी शिकता येईल आणि तुम्ही तसे वागाल, चांगले वागाल असं मला म्हणायचंय आणि तुम्ही तसे वागा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आम्ही तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ह्या मालिकेतून संदेश काय द्यायचा हे तुम्ही घ्यायचा. चांगला की वाईट हे तुमचं तुम्ही ठरवा, पण नक्कीच चांगला संदेश घ्या. कारण ही कुटुंबाची मालिका आहे. आता एकत्र कुटुंब बघायला पण मिळत नाहीत. तर अनुचं तेच आहे की एकत्र कुटुंब टिकवण्यासाठी ती काय काय सहन करतेय हे तिच्या भूमिकेतून तुम्हाला कळेल आणि तुम्ही तसंच वागा. मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो आणि अनुप्रियाचा नवरा आहे तो आणि सासवानू सुद्धा. तुम्ही पण ह्याच पद्धतीने वागा. माझ्यासारखं वागू नका, चांगले वागा. बरं, प्रणिता, तू रील्स वगैरे करत असतेस. सो संजीवनी ताईंना आता रील याच्यामध्ये वगैरे तू काही वेगळं किंवा तुमच्या दोघांचे रील बघायला मिळणार आहेत?
हो हो, मी ताईला आधीच सांगितलं, संजीवनी ताई पण खूप सुंदर डान्स करते. आणि मी अगोदर पण जेव्हा ताई सिरियल करत होती तिची आधीची, तेव्हा मी तिचे रील्स बघत होते की म्हटलं अच्छा इधर मेरे को मेरा आदमी मिल गया है. मी म्हटलं आता संजीवनी ताई सोबत करायचं. माझं काय झालं, मी पण माया जाधवकडे मी लावणी शिकले आणि मी कथ्थक पण शिकले, 12 वर्ष कथ्थक शिकले, एक्झाम पण दिल्या आहेत मी सगळ्या. आणि डान्स खूप सारं नॉलेज आहेच मला. आम्ही दोघे मिळून नक्कीच रील करू. आणि फक्त संजीवनी ताईच नाही तर दीप्ती ताई सुद्धा आहे, ती पण खूप सुंदर डान्सर आहे. सो काहीच टेन्शन नाहीये. म्हटलं आता इथे रील तर करायची. आणि माझं हे ना चालूच होतं की आपण काहीतरी करूया सेटवर, पण आता सध्या पीक आमचं चालू आहे, म्हणजे स्टार्ट आहे, खूप गडबड आहे म्हणून आम्ही काही करत नाही. पण नाही, पण ऑफकोर्स नक्कीच करू. आता पुढच्या एवढं महिन्यापासून सुंदर नक्कीच करू. बॅकग्राऊंड आहे आमच्याकडे, ते काय कामाचं. आम्ही रील्स करू. नक्कीच प्रेक्षकांना बघायला आवडेल सुद्धा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.